Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेचे नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पार्टीवर जे आरोप केले त्याबद्दलची चर्चा घडतेय। दुसरीकडे त्यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुहास शिरसाट यांच्या विरोधात जो उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यावरून सुद्धा महाराष्ट्रामध्ये नवा राजकीय वाद पेटलाय। परंतु हे सगळं सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमधल्या 6 आमदारांना, एका खासदाराला आणि 2 जिल्हा प्रमुखांना ठाण्यामध्ये बोलावून घेतलं। त्यामध्ये अब्दुल सत्तार हे सुद्धा उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? संजय शिरसाट ज्यांच्याबद्दल सातत्याने चर्चा होते की त्यांचं अब्दुल सत्तार यांच्यासोबत जुळत नाही, त्यांच्या विरोधात कुणी तक्रार केली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीवर अब्दुल सत्तारांनी केलेले आरोप, संजय शिरसाट यांच्याबद्दल प्राप्त झालेल्या तक्रारी, या सगळ्या गोष्टींवरती एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये सहकार्यांना नेमकं काय सांगितलं? संभाजीनगरच्या वादावरती, राजकीय द्वंद्वावरती ठाण्यामध्ये काय तोडगा काढला गेला? याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर भाजपवरचे आरोप असलेत किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये किंवा शिवसेना भाजपमध्ये सुरू झालेलं क्रायसिस, हे अनेक मुद्दे जरी असले तरी सुद्धा शिवसेनेच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या बैठकीची जी थीम होती किंवा जो महत्त्वाचा मुख्य मुद्दा होता तो संजय शिरसाट यांची संभाजीनगरमधली कार्यपद्धती होती। संजय शिरसाट मंत्री झाल्यापासून, संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यापासून शिवसेनेच्या केडरमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण किंवा त्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये अशी भावना त्यांच्यामध्ये अनेकदा निर्माण झाली आहे। यापूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि आताचे संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांच्यातला वाद महाराष्ट्राला नवीन नाहीये। सगळ्यांना माहिती आहे जंजाळ आणि शिरसाट यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि जंजाळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपसोबत युती करायला नको म्हणून शिरसाट यांच्या बंगल्याला घेराव घातलेला होता। परंतु जेव्हापासून शिरसाट हे मंत्री झाले तेव्हापासून सत्तार आणि शिरसाट यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। काल परवापासून सत्तार सातत्याने आरोप करतायत की संजय शिरसाट यांच्याकडून आमच्या सिल्लोड सोयगाव नगरपालिकेला दमडीचा निधी सुद्धा मिळालेला नाहीये, मग ते 800 कोटी रुपये कुठे गेले असा सवाल करताना अब्दुल सत्तार हे सातत्याने हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतायत की जेव्हापासून संजय शिरसाट हे मंत्री झाले, त्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी गेली, तेव्हापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं अधपतन झालेलं होतं। नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि आणखी काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील तिथे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा पराभव केलेला होता आणि म्हणूनच सत्तारांनी याच उद्वेगातून भाजप शिवसेनेचं जिल्ह्यामध्ये मुंडकं छाटतंय अशा प्रकारचे आरोप केलेले होते। आता मी तुम्हाला ही सगळी पार्श्वभूमी सांगितली की एकनाथ शिंदे यांच्या बैठकीपूर्वी या नेत्यांमध्ये संभाजीनगरमध्ये काय सुरू होतं, पण जर आपण एक प्रकारे क्रोनॉलॉजी बघितली तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली। त्या बैठकीला जिल्ह्याचे 6 आमदार, 2 जिल्हा प्रमुख आणि खासदार संदीपान भुमरे हे उपस्थित होते, सोबत सत्तार आणि शिरसाट हे सुद्धा उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये ज्या वेळेला तक्रारी करण्यात आल्या की जिल्ह्यामध्ये जे काय घडलंय किंवा शिवसेनेचं जे अधपतन झालंय, शिवसेनेचं जे नुकसान होतंय ते फक्त आणि फक्त संजय शिरसाट यांच्यामुळे होतंय अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। जे आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीमध्ये पोहोचलेले होते त्यांनी सुद्धा शिरसाट यांच्याबद्दलच्या एकामागून एक तक्रारी एकनाथ शिंदे यांच्यासमोर करायला सुरुवात केली अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। पण याबद्दल एकनाथ शिंदे यांनी काय निर्णय घेतलाय तर ज्या आमदारांच्या तक्रारी आहेत, ज्या मतदारसंघामध्ये निधी मिळत नाहीये असा आक्षेप आहे, त्यासाठी किंवा अन्य काही राजकीय मुद्दे असतील या मुद्द्यांच्या निवारणासाठी, या गटबाजीच्या वादाच्या निवारणासाठी एक समिती नेमली जाईल आणि ती समिती जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघावरती लक्ष ठेवून असणार आहे आणि पुढच्या काही काळामध्ये ही समिती एक प्रकारे अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करेल। आता ही जी माहिती मी तुम्हाला सूत्रांच्या माध्यमातून सांगतो आहे, हीच माहिती आज मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी अब्दुल सत्तार यांची जी मुलाखत घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सत्तार यांनी हीच माहिती उघड केलेली आहे। त्यामुळे मुद्दा असा उपस्थित राहतो की एकनाथ शिंदे यांनी सत्तार विरुद्ध शिरसाट या नव्या वादावरती समितीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय का, हा झाला भाग एक। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही बघत असाल शिरसाट यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे जे स्थानिक केडर आहे म्हणजे उपमहापौरांपासून, आमदारांपासून, कार्यकर्त्यांपासून, पदाधिकाऱ्यांपासून अनेक जण हे शिरसाटांच्या विरोधात उघड भूमिका घेताना पाहायला मिळतात। त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की आता संजय शिरसाट यांच्या जागी दुसऱ्या आमदाराची वर्णी लागणार का, असे अनेक प्रश्न आहेत। पण ज्या पद्धतीने आता एकनाथ शिंदे यांनी जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यानुसार
जी समिती स्थापन केलेली आहे आणि ज्या वेळेला पुढे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, म्हणजे ज्या तक्रार करणाऱ्या आमदारांचा किंवा माजी मंत्र्यांचा आक्षेप आहे शिरसाट्यामुळेच पक्षाचं नुकसान होतंय, त्यांनाच बदलण्यात यावं, अशा प्रकारचा जो आग्रह एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आलेला होता, त्यामुळं आता समिती कसं काम करणार, काय अहवाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण सत्तारांनी काय केलेलं होतं, सत्तारांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केलेले होते आणि सोबतच त्यांनी जरी संजय शिरसाट यांचं नाव घेतलेलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या सगळ्या ठिकाणचा रोख हा संजय शिरसाट यांच्याकडे होता. जर माझ्या काळामध्ये जर पक्षाचं एवढं नुकसान झालं असतं तर मी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली असती, असं म्हणत सत्तारांनी शिरसाटाचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्यावरती टीका करायची त्यांनी एकही संधी सोडलेली नाहीये. अर्थात आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना या बैठकीमध्ये दम सुद्धा भरल्याची माहिती समोर आलेली आहे. आता बैठक झालेली आहे आणि बाहेर जाऊन जर कुणी कुणाबद्दल काही टीका केली, कुणी कुणाबद्दल काही विधानं केली तर लक्षात ठेवा, अशा प्रकारचा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या बैठकीमध्ये संभाजीनगरच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना दिलाय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? तुमची मतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.